आपल्या मुलीचं सासर तिच्या माहेरच्या अगदी जवळ असेल तर आई वडील खुश असतात. माझ्या मुलीचं सासर हे माझ्या घरापासून काही अंतरावर होतं. माझी मुलगी माझ्या जवळच असेल या विचाराने आधी तर मी फार खुश होते, पण हळूहळू माझा आनंद दुःखात बदलू लागला. माझ्या त्या दुःखाचं कारण माझी मुलगी नसून माझे जावई होते. मी एक सिंगल मदर होते. मला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव रेखा होतं. लहान मुलीचं नाव साक्षी होतं. रेखा आता लग्नाच्या वयात होती. माझ्या भावाने तिच्यासाठी चांगलं स्थळ सूचित केलं होतं. मग आम्ही लगेच कांद्या पोह्याचा कार्यक्रम उरकून टाकला. नवरा मुलगा ही मुलगी पटली होती आणि माझ्या रेखालाही नवरा मुलगा आवडला होता. माझे मोठे जावई आमच्या शहरातच राहत होते. विशेष म्हणजे ते आमच्या 2-3 सोसायटी सोडूनच राहायचे. शहरात जावई बापू एकटेच राहायचे. त्यांचं पूर्ण कुटुंब गावी होतं. जावईची नोकरी त्या शहरात असल्यामुळे ते एकटेच राहायचे. त्यांचा शहरातील फ्लॅट स्वतःचा होता. गावीही त्यांचं घर होतं. जावई दिसायला चांगले होते. माझ्या रेखीसाठी मला खूप चांगली स्थळ नेली होतं. माझी रेखा आता LLBच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लग्न करायचं ठरवलं होतं. पण नातं अजून घट्ट व्हावं व मुलांना एकमेकांशी संवाद साधता यावा त्यासाठी आम्ही दोघी परिवारांनी ठरवलं की साखरपुडा करून घ्यावा. साखरपुडा झाल्यानंतर मुलं एकमेकांशी बोलायला मोकळी झाली होती व नातंही अजून पक्क झालं होतं. रेखेच्या लग्नाची तारीख जवळजवळ 6 महिन्यानंतरची होती. एंगेजमेंट झाल्यानंतर 2-3 दिवसातच रेखा पुन्हा तिच्या हॉस्टेलमध्ये परतली. रेखा नागपूरमध्ये राहायची. ती त्या शहरात शिक्षण घेत होती. तिथे ती हॉस्टेलमध्ये राहायची. आता काहीच महिने तिचं कॉलेज होतं. मग एकदा तिला डिग्री मिळाली की ती माझी लेक आपल्या शहरात येऊन लग्न करून सेटल होणार. रेखा तर आता तिच्या मार्गाला लागली होती. माझी एक जबाबदारी अजून 50% पूर्ण झाली होती. माझी लहान मुलगी साक्षी आता फर्स्ट इयर शिकत होती. तिच्या लग्नाला बराच अवकाश होता. माझी साक्षी फार अभ्यासू होती. ती सतत पुस्तकामध्ये असायची. ती घरात असूनही मला वाटायचं की मी एकटीच राहत आहे. पण आता माझा एकटेपणा दूर करण्यासाठी माझ्या आयुष्यात एक व्यक्तीचं आगमन झालं होतं. पण मी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. माझे मोठे जावई आमच्या शहरात आमच्या घराजवळच होते. एके दिवशी ते अचानक घरी आले. ते घरी येत आहेत याबद्दल त्यांनी काही कल्पना दिली नव्हती. त्या दिवशी मी घरी एकटीच होते. दुपारी 11 वाजेपर्यंत मी माझी घरातील कामे आवरली. नंतर मी फ्रेश झाले. त्यावेळी घरी मी एकटीच होते. साक्षी कॉलेजला गेली होती. 12:30 वाजता घराची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर राज होता. जावयाला पाहून मी थक्कच राहिले. मला फार लाजवायला झालं होतं, कारण जावई येणार आहेत याची मला काही कल्पना नव्हती. त्यामुळे मी साक्षीचा ड्रेस परिधान केला होता. माझ्या दोन्ही मुलींचे कपडे मला फिट यायचे. बऱ्याचदा मी माझ्या मुलींचे कपडे परिधान करायचे. त्यावेळी मी साक्षीचा लॉंग वन पीस परिधान केला होता. मला जर ठाऊक असतं की जावई घरी येत आहेत तर मी साडी नेसून असते. अचानक राजला समोर पाहून मी घाबरले होते. मी त्यांना घरात बोलवलं व त्यांना पाण्याचा ग्लास नेऊन दिला. राजला पाणी दिल्यानंतर मी त्यांना म्हणाले, तुम्ही बसा, मी आलेच. जावयाने मी कुठे जात आहे ते मला विचारलं. ते म्हणाले, रेखाला फोन करू नका, ती तिच्या अभ्यासात व्यस्त असेल. मी म्हणाले, नाही, मी रेखाला कॉल करायला जात नाही. ते तुमच्या समोर असा ड्रेसमध्ये बरोबर वाटत नाही. म्हणून त्यावर जावई म्हणाले, अहो सासूबाई, आता पूर्वीचा जमाना राहिला नाही. ते डोक्यावर पदर घेऊन फिरायचं हे सगळं आता बंद झाले. आजकाल कोणी असं वागत नाही. तुम्ही अगदी रिलॅक्स राहा. हा ड्रेस तुम्हाला फार छान दिसतोय. बरं, तुम्ही मला विचारणार नाहीत का मी का आलो इथे? राज बोलल्यावर मी त्याला विचारलं, सांगा ना, काय काम होतं? असं अचानक कसं आलात? त्यावर तो म्हणाला, अहो सासूबाई, अचानक माझ्या घराचा सिलेंडर संपला. माझ्या घराचा सिलेंडर आता लवकर काही येणार नाही. सध्या सिलेंडरची फार कमतरता चालली आहे. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलंच असेल. आता माझ्या घरचा सिलेंडर थेट 25 दिवसांनी येणार आणि तोही येईल की नाही ते माहीत नाही. मला घरच्या जेवणाची सवय आहे. मी रोज माझ्याच हाताचे जेवण बनवतो. तुमच्या मुलीला लग्नानंतर स्वयंपाक बनवण्याचं
काही टेन्शन नसणार. तेव्हा आम्ही सहजच गप्पा चालू झाल्या. जावई म्हणाले, मी आता इथे जेवणासाठी चाललोय, पण तुम्ही काळजी करू नका. फक्त काही दिवस सिलेंडरची सोय होईपर्यंत मी इथे येईन. मी तुम्हाला रोज त्रास देणार नाही. मी त्यांना म्हणाले, जावई बापू, हे घर तुमचंच आहे, त्यात त्रास कसला? तुम्ही माझे जावई आहात, तर माझा मुलगा आहात. आणि हो, तुम्हाला दुसरीकडे कुठेही सिलेंडर शोधायची गरज नाही. हे तुमचं हक्काचं घर आहे. तुम्ही हक्काने इथे जेवायला येऊ शकता. माझं बोलणं ऐकून जावयाने माझ्यासमोरच त्यांच्या मित्राला कॉल केला व सिलेंडर आता नको असं सांगितलं. राजने मला सांगितलं की त्यांचा मित्र त्याला 4,000 रुपयामध्ये सिलेंडर देणार होता. 1,500 रुपयामध्ये मिळणारा सिलेंडर 3 पट किमतीने जावई विकत घेणार होते. तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही उद्यापासून सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत इथेच या. आणि हो, वाटल्यास तुम्ही इथेच राहा. घरात गेस्ट रूम आहे. त्यावर राज म्हणला, सासूबाई, तुम्ही माझ्या 3 वेळच्या जेवणाची सोय करत आहात, तेवढेच पुरे आहे. आता इथं राहायचं नको. माझं घर जवळच आहे. तुम्ही इतर काळजी करू नका. तुम्ही फक्त माझ्या जेवणाची सोय करा. मी मोठ्या आग्रहाने जावयाला त्या आमच्या घरी जेवण्यासाठी बोलवले, परंतु त्यांचे रोज घरी येण्याचे परिणाम माझ्या घरावर, विशेषतः माझ्यावर होणार होते हे मला ठाऊक नव्हतं. जावई त्या दिवसापासून रोजच घरी येऊ लागले. ती त्यांची हक्काची सासूरवाडी होती. सुरुवातीला काही दिवस मलाही जावयाचं घरी येणं वेगळं वाटलं नाही. मी तर खुश होते, कारण मला समजदार जावई मिळालं होतं. माझ्या डोक्यात एकच विचार होता की जावई आता घरी येत आहेत तर मी त्यांचा स्वभाव ओळखू शकते. माझी रेखा जरा चिडकी होती, पण जावई मला हळवे वाटले. ते रेखाला सांभाळून घेतील हे मी समजले होते. पण त्यांच्या लग्नाआधी मला जावयाचा असा अनुभव येणार होता, त्यांची मी कल्पनाही केली नव्हती. आता कधी कधी जावई माझ्यासोबत किचनमध्येही असायचे. जेवत असताना साक्षी तिच्या जिजूशी जास्त बोलायची नाही. ती फार साधी होती. तिचं मन सतत अभ्यासात असायचं. मी तिला बऱ्याचदा म्हणाले होते, पुस्तकांच्या बाहेरही जग आहे. फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहू नकोस. मी माझ्या मुलीला सुट्टर दिली होती, परंतु ती अजिबात इतर मुलींप्रमाणे माजमस्ती करायची नाही. घर आणि कॉलेज एवढंच साक्षीचं विश्व होतं. एके दिवशी ती जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलवर नव्हती. मी व जावई आम्ही दोघे जेवायला बसलो होतो. तेव्हा राजने मला विचारलं, सासूबाई, साक्षी अशी का वागते? तिला मी आवडत नाही का? मी त्यांना म्हणाले, तसं काही नाही. ते घरात माझ्याशी जास्त बोलत नाही. बऱ्याचदा घरात साक्षी असूनही मला एकटं वाटतं. त्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला आता एकटं वाटणार नाही, कारण आता मी तुमच्या आयुष्यात आले. तुमचा जावई नेहमी तुमच्या सोबत आहे. तो पुढे म्हणाला, सासूबाई, तुम्ही उद्यापासून माझ्या सोसायटीमध्ये या. आमच्या सोसायटीत तुमच्या वयाच्या महिला योगा करतात. रोज गार्डनमध्ये एकमेकांना भेटतात. तुम्हालाही तो ग्रुप जॉईन करून फार बरं वाटेल. आता मी ज्या सोसायटीत राहत होते ती फार छोटी सोसायटी होती, पण जावयाचा फ्लॅट मोठ्या सोसायटीमध्ये होता. त्यांच्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल, मोठी गार्डन, सगळं काही होतं. त्याने आग्रह केल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या सोसायटीत गेले आणि तिथूनच एका नव्या नात्याला सुरुवात झाली. त्या दिवशी मी त्यांच्या सोसायटीत गार्डनमध्ये गेले. राज त्या बायकांशी माझी ओळख करून देण्यासाठी आला. त्याने त्या ग्रुपमधील एका लेडीजशी माझी ओळख करून दिली व तो तिथून निघून गेला. त्याचं काहीतरी काम होतं. जाताना तो म्हणाला, घरी जायला निघलात तर मला कॉल करा, म्हणजे मी तुम्हाला सोडवायला येईन. राज तिथून निघाला तसं मी पाहिलं. काही महिला त्याच्याकडे एकटक बघत होत्या. त्या जवळजवळ माझ्याच वयाच्या असतील आणि तरी त्या राजकडे पाहत होत्या. तेव्हा मी त्यांचं बोलणंही ऐकलं. ते एकमेकींना सांगत होत्या, हा मुलगा किती हँडसम आहे, पण कधी तो आपल्याकडे बघतच नाही. त्या बायकांचं बोलणं ऐकून मला रागही आला आणि बरंही वाटलं, कारण त्यांनी माझ्या जावयाचं कौतुक केलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, तो हँडसम माझा जावई आहे. माझं बोलणं ऐकून त्या बायका लाजल्या. त्यांची मान शरमेने खाली गेली. आता रोजच मी राजच्या सोसायटीत जाऊन लागले होते. बघता बघता 20 दिवस उलटले. 15-20 दिवसानंतर मला माझ्या रेखीचा फोन आला. तसं तर तिला मी कॉल करायचीच, पण त्या दिवसाचा फोन
कॉल वेगळा होता. त्या दिवशी तिचं बोलणं ऐकून मी फार घाबरले होते. रेखा म्हणाली, आई, अगं 15 दिवसाच्या वर झालेत. राजचा आता मला कॉलच येत नाही आणि मी जरी कॉल केला तरी तो कामात व्यस्त असतो. तू मला एवढा बिझी नवरा का करून दिला आहेस? राजला ना माझ्यासाठी वेळच नसतो बघ. मी तिला समजावलं, जावई कामात असतील, तू जास्त विचार करू नकोस. एकदा का लग्न झालं मग तुझा नवरा तुझाच असणार आणि असंही जेवढं तुम्ही फोनवर कमी बोललात तेवढं तुझ्या अभ्यासात मन लागेल. तू आता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. शेवटचं वर्ष आहे. चांगल्या मार्कांनी पास व्हायचं ना? रेखा म्हणाली, हो, मी आता अभ्यासावरच लक्ष देते. राज माझाच आहे. आमची एंगेजमेंट तर झालीच आहे. मी रेखाला कसंबसं समजावलं. तिचा फोन ठेवल्यानंतर मी विचारातच खाली बसले. मी मोठ्या तोंडाने रेखाला बोलले होते की राज तुझाच आहे. पण आता माझा जावई माझ्या मुलीचा राहिला नव्हता. इकडे मागच्या 15 दिवसापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. मी रेखीशी खोटं बोलले होते. माझी एक मुलगी आहे. बाहेर शहरात शिक्षण पूर्ण करत होती, तर दुसरी घरात अभ्यास मग्न असायची आणि मी माझ्या एकटेपणात होते. परंतु मागच्या 15 दिवसापासून माझ्या आयुष्यात काहीतरी बदललं होतं. मी माझ्या मुलीला ते सत्य कसं सांगावं मला कळत नव्हतं. त्यावेळी तर मी काही बोलले नव्हते. पुढचं पुढे बघेन असा विचार त्यावेळी मी केला होता. पण गोष्टी थांबत नव्हत्या. काही ना काही घडत चाललं होतं. आता मला असं वाटू लागलं होतं की मी राजला आमच्या घरी जेवायला का येऊ दिलं. तो तो जर रोज घरी आला नसता तर नाती अशी बदलली नसती. मर्यादा ओलांडल्या गेल्या नसत्या. पण आता काहीतरी पर्याय नव्हता. आता नाती बदलली होती. त्या बदलत्या नात्यांची पोचपावती त्या दिवशी आम्हाला गाय गायनेकॉलॉजिस्ट गायनेकॉलॉजिस्टकडे गेल्यावर मिळाले. काही दिवसांनी मी गायनेकॉलॉजिस्टकडे गेले होते. माझ्यासोबत राजही होता. त्यावेळी डॉक्टरने बातमी सांगताना आनंद सांगितली होती, पण ती आमच्यासाठी आनंदाची बातमी नव्हती. मी तर फार घाबरले होते. आता रेखाला काय तोंड दाखवायचं ते मला कळत नव्हतं. पण राजने मला धीर दिला. तो म्हणाला, सासूबाई घाबरू नका. होईल सगळं व्यवस्थित. आता हे दिवस काळजी घेण्याचे आहेत. टेन्शन घ्यायची नाही. राजने माझ्या घरी येऊन भलतंच ताप वाढवून ठेवले होते. आमच्या घरात बाळ येणार होतं, पण मी खुश नव्हते. खुश हो तरी कशी? मुलींना तोंड दाखवायचं होतं. आता असेच दिवस जात होते. अजूनही मी ते जेवण थांबवलं नव्हतं. एके दिवशी रेखा अचानक घरी आली. तिला पाहताच मी दचकले. रेखा म्हणाली, आई, कसं वाटलं सरप्राईज? त्यावेळी मी सरप्राईज तर झाले होते. मी तिला म्हणाले, रेखा बेटा, तू अचानक कशी आलीस? येणार आहेस हे सांगितलं नाही. अगं येणार होतीस हे सांगितलं असतं तर राजला घ्यायला पाठवलं असतं ना. त्यावर ती म्हणाली, आई, मी राजसाठीच इथं आले आहे. तो गेल्या काही दिवसापासून माझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीये. मला त्याची आठवण येत होती. म्हणून मी म्हटलं, जरा भेटून यावं. रेखीच्या तोंडून सारखं राजचं नाव ऐकून मला तर अजूनच टेन्शन येत होतं. कारण तिच्यापासून मी खूप मोठी गोष्ट लपवत होते. त्या दिवशी संध्याकाळी रेखा राजला भेटायला गेली होती. बाहेरून फिरून आल्यानंतर रेखा आणि राज सोबत घरी आले. जावयाच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नव्हती. ते तर अगदी बिनधास्त दिसत होते आणि मी विचार करून करून फार वेडी झाले होतं. बघता बघता रेखालाही घरी येऊन 2-3 दिवस झाले. एकदा ती मला म्हणाली, आई, मला घरात काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय. तुझ्यात बदल झाला आहे की नाही वेगळी गोष्ट आहे, ते कळत नाही. पण माझं वकिली डोकं मला काहीतरी खुणावत आहे. माझं डोकं मला काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते मला नीट कळून येत नाही. घरात सगळं ठीक तर आहे ना? तिचं बोलणं ऐकून तर मी घाबरलेच होते. तरी मी तिला म्हणाले, अगं सगळं काही ठीक आहे. उगाच टेन्शन का घेतेस? बरं मला सांग, तू परत कधी जाणार आहेस? माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, आई, तुला माझ्या परत जाण्याची एवढी काय लागली गं? मी आले तेव्हाही तू खुश नव्हतीस आणि आताही तू 2-3 दिवसातच मला
पाठवण्याच्या मार्गावर आहेस. घरात सगळं ठीक तर आहे ना? तू माझ्यापासून काही लपवतेस का? मी तिला म्हणाले, अगं नाही ग पोरी, मी तुझ्यापासून का काही लपवेन? आजपर्यंत मी काही लपवलं आहे का? जे आता लपवेन? तर मला रेखाशी खोटं बोलायला फार भीती वाटत होती. पण माझ्याकडे त्याच्या पलीकडे काही पर्याय नव्हता. रेखा परत कधी जाणार आहे हेही ती मला नीट सांगत नव्हती. पुढे 2 दिवसांनी रेखा रात्री माझ्या खोलीत येऊन मला म्हणाली, आई, तू राजशी जरा कमी बोलत जा. तो तुझा होणारा जावई आहे. तुम्ही काही मित्र नाहीत. तू त्याच्याशी असं हसून बोलतेस ते बरं दिसत नाही. उद्या जर माझ्या सासरच्या मंडळींनी हे पाहिलं तर ते काय विचार करतील? ते गावाकडचे लोक आहेत. मी तिला म्हणाले, अगं राज मोकळ्या स्वभावाचा आहे. तू उगाचच जास्त विचार करतेस. तेव्हा ती माझ्यावर ओरडली. म्हणाली, आई, तू त्याच्याशी नको बोलत जाऊस. मला नाही आवडत. रिकीचं बोलणं ऐकून मला असं वाटलं जणू तिला काहीतरी संशय आला आहे. मी तेव्हा फार घाबरले होते. दुसऱ्या दिवशी मी जावयाशी बोलायचं ठरवलं. दुपारी रेखा व साक्षी घरी नव्हत्या. तेव्हा मी घरी होतो. मी त्याला म्हणाले, राज, अजूनही किती दिवस रेखीपासून या सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत? आता तर मला फार भीती वाटते. ती माझ्यावर संशय घेऊ लागलीये. तिचा संशय खरा ठरला आणि तिला या सगळ्या गोष्टी कळल्या तर काय होईल? असंही आज ना उद्या सगळ्यांना सगळं काही माहीत होणार आहे. तू रेखाला असा प्रेम करणार आहेस या गोष्टीचा तू काही विचार केला आहेस का? तेव्हा मी बोलतच होते. तोच राजने मला समजवण्यासाठी माझ्या हातावर हात ठेवला. तो माझ्यापाशी काही बोलणार तोच घरचा दरवाजा उघडला आणि रेखा आत आली. आत येताच ती मला पाहून जोरात टाळी वाजवून लागली. म्हणाली, आई, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. इथे आल्यापासून मला काही तर संशय येतच होता. मला माझ्या घरच्या लोकांविरुद्ध कधी वकिली करायची नव्हती. पण तुम्ही मला भाग पाडलं. जावयांशी एवढी मैत्री? कोण एवढं हसून खेळून जावयाशी बोलतं? मी तिला म्हणाले, रेखा बेटा, तुझा विचार करते आहेस तसं काही नाहीये. तेव्हा तिने तिच्या बॅगेतून एक फाईल काढली व मला दाखवली. रेखा म्हणाली, आई, तसं काही नाहीये. तर मग ही फाईल आपल्या घरात काय करते आहे? ही प्रसूती हॉस्पिटलची फाईल आहे आणि यावर तुझं नाव लिहिलंय. आणि विशेष म्हणजे बाळाच्या पित्याच्या नावासमोर राजचं नाव आहे. आई, मला बोलायलाही लाज वाटते. पण तुला हे नातं वाढवताना लाज कशी वाटली नाही ग? तेव्हा रेखाचा एकूण एक शब्द माझ्या मनावर खूप परिणाम करत होता. माझ्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. मी तिला म्हणाले, रेखा, तुला गैरसमज झालाय. रेखा माझं काही ऐकत नव्हती. तिने माझा हात झटकला तेव्हा साक्षी मध्ये आली. तिने रेखाला बाजूला केलं व राजला म्हणाली, रेखा, जरा तोंडाला आवर घाल. तुझी फाईल बघितली आहेस, ती खोटी नाहीये. तिच्यावरची नावही अगदी बरोबर आहेत. फक्त आईच्या नावात गडबड झाली आहे. आईचं नाव वर्षा नसून साक्षी असायला हवं. या घरात बाळ येणार आहे ही बातमी अगदी खरी आहे. पण गरोदर सासूबाई नाही तर तुझी लहान बहीण आहे. माझं साक्षीवर प्रेम आहे. तिचंही माझ्यावर प्रेम आहे. हे येणारं बाळ आमच्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे. ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा चेकअप झाल्यानंतर साक्षी गरोदर आहे हे समजलं. त्यावेळी सासूबाई फार चिंतेत होत्या. मग चिंतेमध्ये त्यांच्याने साक्षीच्या नावाऐवजी आपलं नाव फाईलला लिहिलं गेलं आणि त्या छोट्याशा चुकीकडे आम्ही लक्ष दिलं नाही. जेव्हापासून सासूबाईंना माझ्यावर साक्षीच्या प्रेमाबद्दल समजलं आहे तेव्हापासून त्या खूप चिंतेत आहेत. तुला या गोष्टी कशा सांगाव्यात हे त्यांना कळत नाहीये. मला माफ कर रेखा, पण माझं खरं प्रेम साक्षी आहे. मी तिच्यावर प्रेम करू लागलो आहे. गेल्या काही दिवसापासून आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आलो आणि रोज एकमेकांना भेटून एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.
प्रेम सांगून होत नाही. आपलं लग्न तर जमलं, पण आपण एकमेकांना कधी समजून घेतलं नाही. पण साक्षी व मी एकमेकांना समजलो. आम्हाला एकमेकांवर कधी प्रेम झालं ते समजलं नाही. राजचं बोलणं ऐकून रेखा फार चिडली होती. तिने साक्षीला आपल्यापासून लांब केलं. ती म्हणाली, आई, साक्षी, अगं राज तर परका माणूस आहे, पण तुम्ही मला धोका दिलात. साक्षी, आजपर्यंत तू माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्यात, मग ही एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? तेव्हा साक्षी रडू लागली. ती म्हणाली, ताई, मला माफ कर. मी घाबरत होते. मी तुला आमच्या नात्याबद्दल कसं सांगावं ते मला कळत नव्हतं. मला माफ कर ताई. सत्यता समोर आल्यानंतर रेखा मला बिलगून खूप रडली. ती म्हणाली, आई, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. तिची मानसिकता त्यावेळी काय असेल हे मी समजत होते. मी तिला म्हणाले, बाळा, तुझं माझ्यावरचा राग नाही, उलट तूच मला माफ कर. त्यावर रेखा म्हणाली, आई, मला राज व साक्षीचं प्रेम मान्य आहे. रेखाने तिच्या हातातली रिंग काढून राजच्या हातावर ठेवले. त्यावेळी तिने राजला साक्षीच्या हातात रिंग घालायला सांगितली. ती म्हणाली, राज, तू अगदी बरोबर बोललास. प्रेम सांगून होत नाही, आणि ज्या व्यक्तीवर आपलं प्रेमच नाही त्याच्यासोबत लग्न संबंधात अडकूनही काही फायदा नाही. तुझं साक्षीवर प्रेम आहे, मग तू माझ्याशी लग्न करून ना मला सुखी ठेवू शकशील ना तू आनंदी राहू शकशील. कदाचित देवालाही हेच मान्य असेल. पण हो, आता तुम्ही लग्नाला उशीर करू नका, नाहीतर माझं मत बदलेल. तिच्या शेवटच्या वाक्यावर सगळे हसून लागले. रेखा मला म्हणाली, आई, चल, आपल्याला साक्षीच्या लग्नाची तयारी करायची आहे. रेखाने मोठ्या मनाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं आणि लहान बहिणीचं नातं मान्य केलं. राजच्या घरच्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. साक्षी 19 वर्षाची पूर्ण होती. आता आले ना मज्जा. मला थंड थंड ब्लँकेट.